नमस्कार, माझं नाव शीतल बालाजी गीते. हे माझे पती बालाजी बाळकृष्ण गीते, राहणार निगडी, पुणे. मार्चमध्ये मला सर्व्हिसमध्ये गाठ आणि ओव्हरीजमध्ये दोन्ही पण गाठी होत्या आणि आम्ही 2-3 डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी आम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं आणि सर्व्हिसमधलीच गाठ काढा असं सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यानुसार आम्ही मार्चमध्ये सर्जरी केली. सर्व्हिसमधली गाठ काढून टाकली, चेक केली, ते रिपोर्ट नॉर्मल आले आणि ओव्हरीजच्या गाठीला डॉक्टरांनी 3 महिन्यासाठी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू ठेवली. पण 3 महिन्यातही आमच्या काही गाठी कमी झाल्या नाहीत, उलट गाठीची साईज वाढतच होती. त्यानंतर ज्यावेळेस जूनमध्ये सोनोग्राफी केली त्यावेळेस सगळं कळून आलं की आता परत आम्हाला सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांनी ओपिनियन दिलं. आणि आता काय करायचं, 3 महिन्यात परत सर्जरी का, म्हणून आम्ही थोडा वेळ घेतला आणि अशामध्येच आम्हाला कोरेश्वर गोसंवर्धन कोरेगाव यांचे ओंकारदेव मुळे गुरुजी यांच्याविषयी माहिती भेटली आणि आम्ही 28 जुलै हडपसर इथे जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी नाडी परीक्षण करून रिपोर्ट न बघता सगळं नाडी परीक्षण करून आम्हाला आजार काय काय आहे, त्याची तीव्रता काय आहे हे त्या नाडी परीक्षणावरून सांगितलं आणि 28 जुलैपासून मी त्यांची गोळ्या औषधं चालू केली. त्यांनी सांगितलेली पथ्य चालू केली आणि 1.5 महिन्यात आम्ही परत सोनोग्राफी केली. त्यावेळेस माझ्या राईट ओव्हरीची गाठ 7 mm आणि लेफ्ट ओव्हरीची गाठ 4 mm कमी झाली होती आणि त्यांनी सांगितलेली पथ्य पाळून माझं 5 किलो वजन पण कमी झालेलं आहे. कोरेश्वर गोसंवर्धन संस्था यांचे मी मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. आम्हाला याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं जाणून आलं की निसर्गोपचार आणि पंचगव्य जी आपली गोमाता आहे त्याच्यापासून जे काही औषध तयार होतात या औषधामध्ये एवढी पॉवर आहे की अक्षरशः मोठ्या मोठ्या आजारांना पण कमी करण्याचं काम करते. परंतु आपल्या फक्त ॲलोपॅथीवरती विश्वास बसलेला दिसून येतो, परंतु इतरही काही उपचार पद्धती आहेत की त्या पद्धतीचा उपयोग करून आपल्याला अशा विदाऊट एनी त्रास, कुठलाही त्रास न होता आपल्याला याच्यामधून बरं होता येतं हे माहीत पडलेले. आपल्या सगळ्यांचा विश्वास फक्त एका पद्धतीकडेच पूर्णपणे लोटलेला दिसून येतो, परंतु असं काही नाही. भारत माता आणि आपली गोमाता खूप काही मोठी आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. उदाहरणार्थ जसं की आता माझ्या पत्नीने सांगितलं की कोरेश्वर गोसंवर्धन यामध्ये नाडी चिकित्सा आणि पंचगव्य औषधोपचार. खरं सांगतो, अक्षरशः आम्ही गोंधळून गेलो होतो. आम्हाला काही सुचत नव्हतं. आम्ही आर्थिक परिस्थिती पण खूप बेताची झाली होती त्या दरम्यान आणि मानसिक त्रास आम्हाला खूप होत होता कारण आम्हाला आउटपुट काही भेटत नव्हते. परंतु आम्हाला या ओंकारदेव गुरुजी मुळे सर यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. त्यांचं देवयोगाने भेट झाली आणि गोमातेच्या पुण्याईने त्यांच्या औषधोपचाराने मला सर्व काही आज चांगले रिझल्ट्स भेटत आहे. याबद्दल मी कोरेश्वर गोसंवर्धनाचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. स्वतः वैद्यजी श्री ओंकारदेव मुळे यांचे सुद्धा वैयक्तिक आभार मानतो. धन्यवाद.